वाकलिसांचा फोन आला म्हणून अर्जंटली यावं लागलं आणि आल्यावर मला कळलं की माझ्या खोलीतली कुठली तरी एक वस्तू गहाळ झाली. गहाळ झाली होय? मग चला की दोघं मिळून शोधू. या. अहो काही शोधायची गरज नाही, कारण मला माहिती आहे की किल्ल्या तुमच्याकडेच आहेत. किल्ले? पुढल्या अर्ध्या तासात मला ते पैसे इकडून दुसरीकडे हलवायचे, त्यामुळे तुम्ही तुमचे माकड चाळे बंद करा. मॅडम येतो, बाहेर बघतो कुठं गावते का ते. तुम्हाला जर खरंच तुमचं नशीब बदलायचं असेल ना, तर माझ्या संगत लगीन करा. तू काय ब्लॅकमेल करते मला? या घराला मोलकरणींचाच आदेश ऐकायची सवय आहे नाही का? जानकी सारखा मालकीन होऊ शकते तर मग मी का नाही? आईला बोलण्यात तर लय दम दिसतोय तुझ्या. बघू, विचार करतो. गरम भातात तोंड घालून भाजून घ्यायचं वय राहिलं नाही आता. अमृता कुठे? उद्या फ्लाईट आहे ना त्याची, मला भेटायला हवं तिला. मलाही दिसली नाही ती. पाहू का? नाही नको, मी पाहतो. अमृता तिच्या सासरी गेली, जिथे ती आणि तिचं बाळ सुरक्षित असेल. तुझा सगळा हेतू कळलाय तिला. तिला कळलंय का? तुम्ही सांगितलं तिला? माणसांना वापरून फेकून द्यायची तुमच्या साहेबांची जुनी सवय आहे. चला निघा, पैसे तुमच्याकडे पोहोचतील. कुठल्या तरी बँकेत ठेवा आणि व्याजावर जगा. निघा. ठीक आहे, तुमच्या साहेबांना माझ्या शुभेच्छा द्या आणि काळजी घ्या, रात्र वैऱ्याची आहे. अमृता, कोणाच्या तरी बोलण्यावर विश्वास ठेवून तुम्हाला काहीही न सांगता घरातून निघून गेलीस. बाबा, या विषयावर आपण बोलायलाच पाहिजे का? अमृता, तू जे काही वागलीस ती योग्य वागलीस का एवढंच मला सांग. बाबा, तुमच्यामध्ये आणि राधिकामध्ये काय संबंध आहे ते कळलंय मला. सांगा ना, त्याचं काही स्पष्टीकरण आहे तुमच्याकडे? तू माझ्याकडे स्पष्टीकरण मागतेस अमृता? मला नाही बोलायचं तुमच्याशी. आणि हो, जानकी बद्दल माझे जे काही गैरसमज होते ना, ते सगळे दूर झालेत. उलट आता मला तुमची दया येते. मला माझी दया नाही, कीव येते. की तुझ्यासारख्या बाईला मी जिवंत ठेवलीच कशी? जी बाई राज रोजपणे बाहेर जाऊन शेण खातीये आणि जगाला मात्र चारित्र्याचे धडे देते, तिला मी ठार का नाही मारली? कारण तुम्हाला माहिती आहे मी निर्दोष आहे. चालते हो इथून. नाही जाणार, कारण हे माझ्या नवऱ्याचं घर आहे आणि या घरातून बाहेर काढण्याचा अधिकार माझ्या नवऱ्याला सुद्धा नाहीये. आणि एवढंच असेल ना तर घ्या जीव माझा. खरं तर तीच इच्छा आहे माझी. मग हात का नाही धजावत आहेत का? इथेही तुम्हाला परशुदादांचीच मदत घ्यायची आहे. बस कर आता. पुन्हा जर तुम्ही अमृता आणि तिच्या बाळाच्या मध्ये आलात तर माझ्या एवढं वाईट कोणी नसेल.